आणि इथे शेवटी काय लिहिलं आहे बघा, ईचे घर सीच्या घराच्या पश्चिमेला आहे. आता हा इथे आला बी सी आणि त्याच्या पश्चिमेला आहे. पश्चिमेला कोण आहे? ई. आता लक्ष द्या पहिल्या ऑप्शनकडे. एचे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे. लुक, हिअर इज युअर ई. इथे तुमचा ए आणि येस, ईच्या पूर्वेला आहे. मात्र आपलं उत्तर फक्त आणि फक्त पहिल्या आणि शेवटच्या स्टेटमेंटवरून येऊन जातं. येतं आहे का लक्षात? गुड मॉर्निंग मित्रांनो, पी एस मॅथ्स मित्रांमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण MPSC 2020, ठीक आहे, MPSC प्री 2020 चा सी सेट क्वेश्चन नंबर 51, ठीक आहे एव्हरीबडी. क्वेश्चन नंबर 51 डी सेट आहे, ठीक आहे. जर कोणाकडे ABC असेल तर बघा. तर क्वेश्चन नंबर 51 पासून आपण 75 एवढे प्रश्न बघणार आहोत, ठीक आहे. ओके, सो सुरुवात करूया. आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने. माझे सबस्क्रायबर वाढवायचे आहेत, सबस्क्राईब करा. ओके. आणि हेल्पफुल ठरलाच तर लाईक पण करा. ओके, तर क्वेश्चन नंबर 51 काय दिला बघा. संजय, अशोक आणि केतन यांनी एकास 3 आणि 3 5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर संजयने, ठीक आहे, कोणी? संजयने काय केलं? पूर्वी जेवढी गुंतवणूक केली तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. त्याच्या पुढे लिहिलं आहे अशोक तसेच केतन यांनी गुंतवणूक जी पूर्वी केलेली पूर्वीपेक्षा निम्मी केली. आता इथे लक्ष द्या की यांची पूर्वीची गुंतवणूक काय होती नेमकी. पूर्वीची गुंतवणूक 1, तर त्याची झाली 2. बघा, लक्ष द्या, संजयची डबल झाली आहे, बरोबर ना. 4 महिन्यानंतर संजयची काय झाली? डबल झाली. कशी? पुन्हा तेवढीच केली ना गुंतवणूक. तर आधी 1, आधीचा 1 आणि प्लस 1 किती झाले? 2, बरोबर. ओके, तर इथे आपल्याला संजयची मिळाली. त्याच्या पुढे अशोकची गुंतवणूक किती झाली बघा 4 महिन्यानंतर. तर त्यांनी सांगितले पूर्वीपेक्षा निम्मी, तर 3चे झाले 1.5 आणि त्याचप्रमाणे 5चे झाले 2.5, ठीक आहे. आता ही गुंतवणूक आहे पुढच्या 8 महिन्यांसाठी, ठीक आहे. ही गुंतवणूक आहे पुढच्या 8 महिन्यांसाठी आणि ही गुंतवणूक आहे पहिल्या 4 महिन्यांसाठी. ओके, सो डन. एवढंच आहे जे काय आहे ते. तर आता करायचं काय आपल्याला की जे अख्खं वर्ष आहे त्याला हे अशा प्रकारे 4 महिने 8 महिने असं वेगवेगळं केलं. आता त्या पुढे करायचं आपल्याला गुणोत्तर काढायचं. कसं काढणार बघा. पहिल्या 4 महिन्यांसाठी संजयची गुंतवणूक 1 गुणुले 4 आणि पुढच्या 8 महिन्यांसाठी ती किती बनली? 2, तर 2, ठीक आहे, 2 गुणुले 8. त्याच्या पुढे अशोकची पहिल्या 4 महिन्यांसाठी गुंतवणूक किती आहे? 3 गुणुले 4 आणि अधिक पुढे 8 महिन्यांसाठी 1.5 गुणुले 8 आणि फायनली केतन. तर केतनची पहिल्या 4 महिन्यांसाठी 5 अधिक पुढच्या 8 महिन्यांसाठी
2.5. ठीक आहे. आता हे जे कॅल्क्युलेशन जे काही येतील त्यावरून आपल्याला गुणोत्तर मिळणार आहे. ठीक आहे. आता यांचे कॅल्क्युलेशन काय येतात बघा. तर यांचे कॅल्क्युलेशन येतात, याचं उत्तर येतं 20, पुढे याचं उत्तर येतं 24 आणि फायनली याचं उत्तर काय येतं बघा 40. आणि ह्या तीनही संख्यांना 4 ने भाग जाईल. 4 पंच 20, 4 संग 24 आणि 4 10 40. आणि अशा प्रकारे आपल्याला आपलं गुणोत्तर मिळालेलं आहे. काय मिळालं? 5:6:10. बरोबर. 5 6 आणि 6 10. ठीक आहे. सो काय मिळालं उत्तर आपल्याला? 5 6 10. ओके, दॅट्स इट. डन. ऑप्शन नंबर 3. ओके. सो इथे आपल्याला उत्तर मिळालं आपलं ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके. तर प्रश्न क्रमांक 52 बघा काय दिलं आहे. पी या नैसर्गिक संख्येला 11ने गुणून, सो पी ही एक नैसर्गिक संख्या आहे, त्याला 11ने गुणून 33 ही संख्या मिळवली. बघा त्यांनी जे सांगितले ते आपण करत जाऊया. नैसर्गिक संख्या आहे पी, त्याला 11ने गुणून, ठीक आहे, 11ने गुणून त्याच्यामध्ये 33 मिळवले. ठीक आहे. या बेरजेला 9ने भागले. ठीक आहे. आणि बाकी 0 मिळाली. बघा बाकी 0 मिळाली याचा अर्थ काय झालं की 9ने या संख्येला पूर्ण भाग गेला. हे लक्षात आलं का तुम्हाला? बाकी त्यांनी 0 लिहिले याचा मागचा उद्देश की ही जी संख्या आहे अंशात तिला पूर्ण भाग जातो. ठीक आहे. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला हे तर कळलेलं की अंशामध्ये जी काही संख्या आहे ती पूर्ण भाग जाणारी असावी 9ने. आपल्याला विचारल्या दिलेल्या अटींचे समाधान करणारी पीची सर्वात लहान किंमत. आता जेव्हा त्यांनी सांगितली आहे सर्वात लहान किंमत, तर आपण ऑप्शनमधून जाणं बेटर ठरेल. तर सर्वात लहान याच्यामध्ये आहे 1. तो 1 जर आपण पीच्या जागेवर ठेवूया तर आपल्याला उत्तर काय मिळतं बघा 1 गुणिले 11. येस, 1 गुणिले 11 11 अधिक 33 44. आणि येस 44ला 9ने पूर्ण भाग जाईल का? ऑब्वियसली नाही. 9च्या पाड्यात 44 येत नाहीत, कारण 0 सांगितली आहे बाकी. याचा अर्थ त्यांनी असं सांगितलं 9ने पूर्ण भाग गेला पाहिजे. सो अशा प्रकारे 1 हे आपलं उत्तर नाही आहे. ओके. तर मग नेक्स्ट कोणाला? 3. ओके. 3 गुणिले 11 33 अधिक 33. येस, 33 अधिक 33 66. अँड अगेन 66ला पण 9ने पूर्ण भाग जात नाही. 9च्या पाड्यात येतच नाही 66. ठीक आहे. अशा प्रकारे 3 पण ऑप्शनमधून आउट. ठीक आहे. आणि आता पुढची संख्या 6. बघा आपण सर्वात छोट्या संख्येपासून चेक करत जातोय, कारण आपल्याला शोधायचीच आहे लहान संख्या. जर का मी 15पासून सुरुवात केली असती आणि 15चं सपोज एखादं उत्तर आलं असतं जे 9ने भाग जातो ज्याला, ठीक आहे, तरी 15 ह्या सगळ्या ऑप्शनमधली सर्वात मोठी संख्या आहे. ठीक आहे. मग जरी उत्तर यातून आलं असतं तरी आपल्याला पुढे चेक करत जाणं गरजेचं होतं. बट वेअर एज जर आपल्याला 1 ही किंमत ठेवली आणि जर 1 ही किंमत ठेवल्यावर जर आपलं एखादं उत्तर 9ने भाग जाणारी संख्या मिळाली असती तर
येस, आपण लगेच सांगितलं असतं की 1 आपलं उत्तर आहे, पण तसं झालेलं नाही आहे. त्यामुळे 1 त्यानंतर 3 आणि आता फायनली 6. 6 गुणिले 11, येस 66 अधिक 33 आणि हिअर इट इज 99 अँड ऑब्वियसली 99ला 9ने पूर्ण भाग जाईल, बरोबर. आणि पूर्ण भाग गेल्यामुळे बाकी काय मिळेल? 0. सो इथे आपल्याला 6 मग आता मला 15ला चेक करायची गरज आहे का? भले 15ने 15 उत्तर किंमत ठेवल्यावर भले असं एखादं उत्तर मिळू दे की ज्या उत्तराला 9ने पूर्ण भाग जातो, तरीही 15 ही मोठी संख्या आहे कोणापेक्षा? येस, कोणापेक्षा? 6 पेक्षा. त्यामुळे 15 आपलं उत्तर असूच शकत नाही. आपलं उत्तर मिळालं आपल्याला 6, कारण 6 आपण ठेवल्यावर आपल्याला उत्तर इथे मिळालं 99 आणि 99ला पूर्ण भाग जातोय. ठीक आहे. सर्वात लहान संख्या शोधायची होती म्हणून आपण लहान संख्यांपासून सुरुवात केली. ठीक आहे. सर्वात आधी 1 ठेवला, नंतर 3 ठेवला आणि शेवटी 6 आणि फायनली आपल्याला उत्तर आपलं मिळालेलं आहे. काय उत्तर मिळालं आपल्याला? ओके, सो आपल्याला उत्तर मिळालं आहे 6. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. पुढे ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक किती आहे? 53. काय लिहिलं आहे? 15 पुरुष आणि 7 महिला यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करायची आहे. कमीत कमी समितीमध्ये कमीत कमी 6 महिला. बघा, कमीत कमी 6 असं त्यांनी सांगितले. मग महिलांची संख्या काय असू शकते? तर आयदर 6, कमीत कमी 6 सांगितल्यामुळे, किंवा 7, कारण 7 पेक्षा जास्त महिला नाहीच आहेत ना. आलं लक्षात? त्यामुळे आयदर समितीमध्ये 6 महिला असतील किंवा 7. डन. सो समित्या बनवूया आपण. ओके, तर समिती बनवायचं म्हणजे परमिटेशन कॉम्बिनेशनमधलं काय वापरणार? कॉम्बिनेशन. तर 6 महिला सिलेक्ट करायच्या आहेत. कितीमधून? 7 मधून. जर 6 महिला असतील, ठीक आहे, बघा लक्ष द्या, समिती किती जणांची आहे? 10 जणांची. 6 महिला असतील तर राहिले किती पुरुष? 4. आणि पुरुषांचा टोटल नंबर किती आहे? 15. तर 15 पैकी 4. अशा प्रकारे ही 10 जणांची समिती झाली. ठीक आहे. त्याच्या पुढे दुसरा ऑप्शन काय होता? 7, की 7 महिला घेऊया. 7 मधूनच 7 महिला, कारण टोटल संख्या पण किती आहे? 7च आहे. तर 7 पैकी 7 गुणुले बाकीचे किती राहिले आता? 7 म्हणजे 10 पैकी 3 राहिले पुरुष. ठीक आहे. 3 राहिले कितीमधून? 15 पुरुष आहेत ना, तर 15 मधून 3. अशा प्रकारे ही पण 10 सदस्यीय समिती झाली. ठीक आहे. सो डन. काय मिळेल बोला याचं उत्तर आपल्याला? आता आय गेस की तुम्हाला कॉम्बिनेशन सोडवता येतात, बरोबर. तर आता ज्यांना कॉम्बिनेशन्स सोडवता येत नाहीत त्यांच्यासाठी पटपट इथे लिहून दाखवतो काय उत्तर येऊ शकतं. बघा, याचं उत्तर येईल 7. काय उत्तर येईल याचं? 7. ठीक आहे, लक्षात ठेवा. याचं उत्तर आलं 7. गुणुले, आता याचं जर उत्तर काढायचं आपल्याला तर 15 पैकी 4, तर असं काढायचं 15 गुणुले 14 गुणुले
13 गुणिले 12 भागिले 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1. तो 1 नाही लिहिला तरी चालेलच, कारण गुणाकारामध्ये फरक पडत नाही फारसा. ठीक आहे. तर 15 पासून मागे जायचं 4 संख्या, आणि 4 पासून ऑब्व्हियसली 4च संख्या मागे जाणार. ठीक आहे. इथे उत्तर काय येईल? इथे सरळ उत्तर येईल 1. ठीक आहे. 7 पैकी 7च सिलेक्ट करायचे, तर एकाच वेळी सिलेक्ट होऊ शकतात. आणि सिमिलरली आता 15 पैकी 3 सिलेक्ट करायचे, तर 15 पासून मागे जायचं 3 संख्या, 15, 14 आणि 13. किती मागे गेलो आपण? 15, 14 आणि 13. आणि सिमिलरली 3, 2, 1. डन. आता याला जर का तुम्ही सोडवताय तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. येस, डन. सो कुठे आपला आन्सर? आपला आन्सर मिळाला ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. दॅट्स इट. पुढे जाऊया. ओके. तर प्रश्न क्रमांक 54 काय बघा? पुढील विधाने अभ्यासा, दिलेल्या पर्यायातून त्याच्यावर आधारित यथार्थ निष्कर्ष निवडा. ओके. तर पहिलं विधान काय बघा? फक्त, लक्ष द्या इथे, फक्त शेतकरी कुटुंबाचे सदस्य शेतकी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांना बसू शकतात. ठीक आहे. शेतकरी कुटुंब म्हटलं आहे फक्त. ओके. दुसरं, काही मुली प्रवेश परीक्षांना बसत आहेत. ठीक आहे. प्रवेश परीक्षांना काय सांगितलं आहे? काही मुली बसत आहेत. आता प्रवेश परीक्षा शेतकी विद्यापीठाचीच आहे असं काही लिहिलेलं नाही आहे, तर फक्त एवढंच लिहिलं आहे परीक्षांना, प्रवेश परीक्षांना काही मुली बसतात. त्याच्यापुढे सर्व स्त्री उमेदवारांना एका अशासकीय संस्थेमार्फत निःशुल्क शिकवणी दिली जाते. बघा, इम्पॉर्टंट शब्द हा आहे सर्व. ठीक आहे. ओके. तर त्याच्यापुढे पर्यायी उत्तरे बघा. आता प्रत्येक शेतकरी कुटुंबातील सदस्य प्रवेश परीक्षेला बसत आहेत. ऑब्व्हियसली चूक आहे. ठीक आहे. बसत आहेत. बघा, पहिल्या स्टेटमेंटमध्ये असं लिहिलं आहे की शेतकरी कुटुंबाचे सदस्य शेतकी विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षांना बसू शकतात, पण प्रत्येक असा याचा अर्थ होत नाही. बरोबर. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट आपलं काय झालं? चूक झालं. दुसरं, अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती मुली आहेत. आता बघा इथे लक्ष द्या, सर्व व्यक्ती जे सांगितले मुली आहेत, इथे त्यांनी स्त्री उमेदवार असं लिहिलं आहे. आता स्त्री उमेदवार म्हटलं तर स्त्री म्हटलं की फक्त मुलीच असतील असं नाही, मॅरिड वुमन पण असेल. कळतंय का? कारण स्त्री उमेदवार म्हटलं की त्यामध्ये मुली आल्या, मॅरिड वुमन पण आल्या. ठीक आहे. आता एखाद्या मॅरिड वुमनला मुली फक्त कसं लिहिणार? ओके. तर अशासकीय संस्थेच्या शिकवणी वर्गांना जाणाऱ्या सर्व व्यक्ती मुली आहेत, तर त्यामुळे सेकंड स्टेटमेंट रॉंग झालं. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अशासकीय संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या शिकवणी वर्गांत विनाशुल्क शिकवणी मिळते. विनाशुल्क, प्रॉब्लेम कुठे कळला तुम्हाला? विनाशुल्क. आता इथे बघा, सर्व विद्यार्थ्यांना असं लिहिलं त्यांनी. इथे त्यांनी सांगितले स्त्री उमेदवारांना निःशुल्क. ठीक आहे. प्रॉब्लेम कळतोय तुम्हाला? स्त्री उमेदवार आणि इथे सर्व विद्यार्थी, निःशुल्क विनाशुल्क. तर इथे ठीक आहे, पण इथे ठीक नाही आहे की विनाशुल्क अगर शिकवणी मिळते तर ती फक्त स्त्री उमेदवारांना.
सर्वांना नाही. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे बघा, लक्ष द्या, सेकंड स्टेटमेंटमध्ये हे मुली लिहिल्यामुळे ते रॉंग आहे. तिथे थोडा मलाही डाऊटच आहे, बट ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपण चौथ्या ऑप्शनपर्यंत येऊन पोचलो की वर दिलेल्यापैकी एकही निष्कर्ष माहितीशी सुसंगत नाही. ओके. ओके, तर पुढे जाऊया आपण. ठीक आहे. ओके, तर पुढचा प्रश्न बघा आता. विनी मोनोरेलने कामाला जाते. ठीक आहे. प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी तिला ॲक्सेलेटर वापरावा लागतो. जर ती 8 पायऱ्या चढली, ठीक आहे, लक्ष द्या इथे, 8 पायऱ्या चढली तर वर पोचायला तिला 21.0 सेकंद लागतात. जर ती 13 पायऱ्या चढली तर तिला फक्त 13.5 सेकंद लागतात. आता पुढे लिहिले, जर तिने एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर तिला वर पोहोचायला लागणारे सेकंद दर्शवणारा पर्याय निवडा. सर्वात आधी तुम्हाला हे समजते की जेवढ्या जास्त पायऱ्या चढते तेवढा टाईम कमी लागतो आहे. 13 पायऱ्या चढली, टाईम 13.5 सेकंद लागला. 8 पायऱ्या चढली तर टाईम लागला 21. ठीक आहे. तर एकही पायरी चढणार नाही तर टाईम 21पेक्षाही जास्त लागेल. बरोबर. ओके, तर सगळेच ऑप्शन आपल्याकडे जास्त वालेच आहेत. पुढे जाऊया आता. काय करायचं तर लक्ष द्या, 2 समीकरणं बनणार आहेत इथे. काय समीकरण ते बघा. एक्स मी काय म्हणतो, उत्तर कोणाचं काढायचं आपल्याला. एकही पायरी चढायची नाही असे ठरवले तर तिला वर पोहोचायला लागणारे सेकंद, येस, त्याला मानलं मी एक्स. आलं का लक्षात? ओके, तर एक्स कोणाला मानलं कळलं तुम्हाला. पुढे आता हा जो टोटल टाईम आहे ना त्यातून वजा आपण काय करतो आहे तर बघा, 8 पायऱ्या चढायला जो काही टाईम लागेल ना, 8 पायऱ्या चढायला बघा, 8 पायऱ्या चढायला 8 वाई टाईम लागतो. तर एकूण टाईममधून हा जर का 8 पायऱ्या चढायचा टाईम वजा केला तर आपल्याला शिल्लक राहतो 21 सेकंद एवढा वेळ. ठीक आहे. एक्स म्हणजे काय आहे, एकूण वेळ. जर एकही पायरी चढली नाही तर. पण होतं काय, पहिल्या केसमध्ये 8 पायऱ्या चढते त्यामुळे 8 वाय. आता वाय काय आहे तर 1 पायरी. ठीक आहे, 1 पायरी चढायला लागणारा वेळ म्हणजे वाय. 8 पायऱ्या चढली आहे तर 8 वाय. ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे पहिलं समीकरण झालं. आणि त्याच प्रकारे दुसरं समीकरण तयार करायचं झालं तर पुन्हा एकूण टाईम, एकही पायरी चढली नाही तर, ठीक आहे, एकही पायरी चढली नाही तर कुठला एक्स लागतो. ठीक आहे, वेळ आपल्याला. त्यातून पायऱ्या किती चढल्या बघा, सेकंड केसमध्ये 13 पायऱ्या. ठीक आहे, एका पायरीसाठी वेळ लागतो वाय सेकंद. तर 13 पायऱ्यांसाठी वेळ लागणार 13 वाय. तर एकूण टाईममधून 13 वाय हा टाईम वजा केला तर आपल्याकडे सेकंद उरतात 13.5. अशा प्रकारे 2 समीकरणं बनली. आणि ही आता 2 समीकरणं जर का तुम्ही सोडवलीत तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल 33. ठीक आहे. ओके, समीकरणं सोडवता येतात आहे गेस सगळ्यांना. ठीक आहे. ओके, फाईन. पुढे जाऊया. समीकरणं दोन्हीही कशी बनली कळलं सगळ्यांना. समीकरण 1, समीकरण 2, एक्स म्हणजे काय, वाय म्हणजे काय. ठीक आहे, एक्स म्हणजे
टोटल टाईम जेव्हा एकही पायरी चढत नाही आहे तो, आणि वाय म्हणजे काय तर एक पायरी चढायला लागणारा टाईम. ठीक आहे, एक पायरी चढायला लागतो वाय, 8 पायऱ्यांसाठी 8 वाय, 13 पायऱ्यांसाठी 13 वाय. ठीक आहे, मग टोटल टाईममधून 8 वाय हा टाईम वजा केला तर 21 सेकंद राहतात. टोटल टाईममधून 13 वाय वजा केला तर 13.5 सेकंद राहतात. आणि आता इथे जर तुम्ही बेरीज वजाबाकी करा तर तुम्हाला उत्तर मिळेल एक्सचं 33. एक्सचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, ओके पुढे जाऊया. ठीक आहे, एक्सचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, करा बेरीज, करा वजाबाकी करा. 2 समीकरण आहेत, त्याला सोडवा दी. पुढे ओके, तर प्रश्न क्रमांक 56 काय दिलं बघा. ज्या ठिकाणचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून 2 वाक्य बोलतात, ज्यातील एक नेहमी सत्य, एक काय सांगितलं आहे नेहमी सत्य, आणि अन्य नेहमी असत्य, अशा ठिकाणी राम गेला होता. या ठिकाणी असताना त्याला स्वतःची पिशवी चोरीला गेलेली आढळली. अतिथीगृहाच्या खोलीत असलेल्या 3 व्यक्तींवर त्याला संशय आहे. यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे अशी त्याची खात्री आहे. जेव्हा त्याने प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे होती. ओके, सो आर काय बोलतो बघा लक्ष द्या. एक वाक्य नेहमी सत्य, दुसरं असत्य. तर लेट्स सी आर काय बोलतो. हे एसने केले नाही. ठीक आहे, हे कोणी केले नाही, एसने केले नाही. ओके, तर या वाक्याला आपण बरोबर मानूया. तर डेफिनेटली दुसरं वाक्य काय झालं, चूक झालं. मी हे केले नाही. ओके, पहिलं वाक्य जर सत्य मानलं तर दुसरं वाक्य काय मानायला लागेल आपल्याला, असत्य. त्याप्रमाणे मी हे केले नाही याच्या उलटं काय झालं की दोषी आरच आहे. ठीक आहे, चोर कोण आहे, आर आहे. आता पुढे जाऊया. हे मी केले नाही, एस काय बोलतो, हे मी केले नाही. येस, हे एसने नाही केले, कोणी केलं आहे ते, आरने केलं आहे. ठीक आहे, कारण पहिला आपण जे अज्युम केलं आहे, मानलं आहे, त्याप्रमाणे आपल्याला चोर कोण भेटला, आर भेटला. तर त्या कंडिशनप्रमाणे एसचं पहिलं वाक्य बरोबर ठरतं की हे मी केलं नाही. मग जर पहिलं वाक्य बरोबर आहे तर दुसरं वाक्य काय असलं पाहिजे, चूक. पीने हे केले नाही. असं कसं शक्य आहे बघा. पीने हे केले नाही याच्या उलटं जर का केलं आपण तर त्याचा अर्थ काय होतो, पीने केले आहे. कोणी केलं आहे, पीने. ठीक आहे, सॉरी, कोणी केलं आहे, पीने. ओके, आणि आपल्याला उत्तर काय मिळालं आहे, आर आपल्याला उत्तर मिळालं आहे. तर अशा प्रकारे पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय होत नाही आहे दुसऱ्या स्टेटमेंटकडे पोचल्यावरच. तर आपण दुसरं काहीतरी मानूया की पहिलं चूक आणि दुसरं बरोबर. की आर काय बोलतो, हे एसने केले नाही. पहिलं वाक्य काय आरचं, एसने केले नाही, म्हणजे कल्प्रिट कोण आहे, एस आहे, कारण आपण पहिलं वाक्य असत्य मानतोय. आता त्यापुढे आहे की मी हे केले नाही. येस, बरोबर आहे बघा. ठीक आहे, पहिलं वाक्य जर असत्य आहे त्यावरून एस चोर आहे, आणि दुसरं वाक्य जर सत्य मानलं, ठीक आहे, तर ते पहिल्या वाक्याला दुजोरा देते. आता एसकडे जाऊया आपण. एस काय म्हणतो बघा, हे मी केले नाही, पण
आरच्या स्टेटमेंटवरून कल्प्रिट तर एसच वाटतो आहे, त्यामुळे एसचं पहिलं वाक्य चूक. पुढे गेलो तर पीने हे केले नाही. येस, बरोबर आहे, कारण येस कल्प्रिट कोण आहे? एस आहे. कल्प्रिट कोण आहे? एस. चोर कोण आहे? एस. तर अशा प्रकारे एसची दोन्हीही स्टेटमेंट आपल्या पहिल्या, ठीक आहे, मानलेल्या, आपण हे पहिलं काय केलं आहे? मानलं आहे, त्याला दुजोरा देतात. आता टीकडे गेलो आपण, तर हे मी केले नाही. बरोबर आहे, हे मी केले नाही म्हणजे चोरी मी केलेली नाही. चोर कोण आहे? एस आहे. तर आता पहिलं वाक्य याचं बरोबर आहे, याचा अर्थ दुसरं वाक्य काय असलं पाहिजे? चूक, की हे कोणी केले ते मला माहीत नाही. ठीक आहे, त्याला माहीत असू द्या नसू द्या, त्याच्याशी आपल्याला काही पडलेलं नाही आहे. अशा प्रकारे आपलं जे आता सेकंड आपण मानलं की पहिलं वाक्य आरचं चूक, दुसरं वाक्य बरोबर, ते पुढच्या दोनही एस आणि टीकडून सॅटिस्फाईड होतं आहे आणि त्यामुळे आपल्याला चोर कोण भेटला? एस. सो डन. चोरी कोणी केली? एसने. काय विचारलं आपल्याला? यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे अशी त्याची खात्री आहे. जेव्हा त्यांना प्रश्न विचारले तेव्हा त्याने ठीक आहे पुढील प्रमाणे होती. सो हू इज द कल्प्रिट? एस. डन. गॉट इट? ओके, पुढे जाऊया. ठीक आहे. ओके, पुढे काय लिहिलं आहे बघा. पुढे लिहिलं आहे एका पुस्तकाच्या कपाटात 6 पुस्तके ठेवलेली आहेत. त्या 6ही पुस्तकांना LMNOP QR आर नाही आहे क्यू याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. MPNQ या खुणा असलेल्या पुस्तकांची वेष्टने निळी आहेत. आता लक्ष द्या, बघायचं, लक्ष द्या. LMNOP Q एवढी पुस्तकं आहेत. त्यातली बघा निळी कोण कोण आहेत? निळी आहेत पुस्तकं M, P, N आणि Q. एवढी पुस्तकं काय आहेत? निळी आहेत. त्याच्या पुढे सांगितलं आहे उर्वरित पुस्तके लाल आहेत. चला पुढे LMQ खुणा असलेली पुस्तके नवीन आहेत. ठीक आहे. L, M आणि Q ही पुस्तकं कशी आहेत? नवीन आहेत. लक्षात ठेवा, सर्कल केलेत ते येस निळी पुस्तकं, अंडरलाईन केलेत ती नवीन पुस्तकं आणि त्याच्या पुढे लिहिलं आहे LMN खुणा असलेली पुस्तके कायद्याची. ठीक आहे. L L L L L L M M N N. ठीक आहे. तर त्यांनी प्रश्न विचारला आहे, तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टन निळे आहे? ठीक आहे. आता इथे मराठी प्रश्नामध्ये एक चूक आहे जी इंग्रजी प्रश्नामध्ये त्यांनी येस करेक्ट केलेली आहे की नवीन न्यू बुक, लॉ बुक कसं पाहिजे? नवीन पुस्तक लॉचं जे ब्लू कवरमध्ये. सो तीनही कंडिशन जिथे सॅटिस्फाय होत आहेत ते आपलं उत्तर.
येस, डन, मिळालं आपलं उत्तर. एम बघा, सर्कल आहे, अंडरलाईन आहे आणि शेवटी येस, करेक्ट केलं त्याला मी. याचा अर्थ एम आपलं उत्तर आहे. डन. आलं लक्षात? तीनही कंडिशन ज्या पुस्तकासाठी फॉलो होतात ते आपलं उत्तर आहे, दॅट इज एम. पुढे जाऊया. ठीक आहे. मग आता इथून तुमच्या लक्षात काय आलं की समटाईम्स मराठी प्रश्नामध्ये चुका असतील तर रेफर करा पटकन इंग्लिश प्रश्न. आणि इंग्लिशवाल्यांसाठी पण सेम, की कधी इंग्लिशमध्ये चुका असतील तर रेफर करा मराठी. ठीक आहे. गडबड काही गोंधळ करायची नाही. ओके, पुढे जाऊया. ओके, ठीक आहे. आता प्रश्न काय बघा, ट्रॅक्टरचे मोठे चाक लहान चाक. बघा 10वीच्या पुस्तकातला प्रश्न आहे हा, की त्यांनी व्यास दिला आहे. मोठ्या चाकाचा व्यास आहे 50, छोट्याचा व्यास आहे 35. काय आहे? मोठ्याचा व्यास आहे 50, छोट्याचा व्यास आहे 35. आता लक्ष द्या, चाकाचा असतो परिघ. चाकाचा काय असतो? परिघ, बरोबर. आणि ह्या परिघ, आता परिघ आता जे काय उत्तर असेल बघा, वर्तुळाच्या परिघाचं सूत्र पहिलं मी तुम्हाला लिहून देतो, पाय डी. ठीक आहे, किंवा 2 पाय आर. ठीक आहे, आर म्हणजे त्रिज्या, डी म्हणजे व्यास. तर परिघ का काढतोय आपण? तर परिघ याच्यासाठी काढतोय की परिघ, ठीक आहे, एक परिघ म्हणजे, ठीक आहे, परिघ, परिघ म्हणजे काय? एक फेरी, एका फेरीतील अंतर. एका फेरीतील काय? अंतर. एका फेरीतील अंतर. ओके, हे लक्षात येते का तुमच्या, की चाक एक वेळा फिरतंय म्हणजे ते केवढं अंतर फिरतंय? तर त्याच्या परिघा एवढं. कोणा एवढं? परिघ. ठीक आहे, चाकाचा परिघा एवढं अंतर फिरते एका फेऱ्यात. डन. सो आपल्याला दिसतंय प्रश्नामध्ये की मोठ्या चाकाचे फेरे किती झालेत? बघा किती झालेत? 21 फेरे. ठीक आहे, तर आपण लक्ष द्या, 21 फेऱ्यामधलं अंतर काढूया. 21 फेऱ्यामधलं काय काढूया आपण? अंतर. ओके, तर काय येणार अंतर बघा, 21 गुणुले पाय गुणुले डी. ठीक आहे, डी म्हणजे मोठ्या चाकाचा व्यास 50. ओके, तर हे झालं मोठ्या चाकाने कापलेलं अंतर. आता सांगितलं आहे एवढंच अंतर कापण्यासाठी लहान चाकाचे फेरे किती होतील? तर बघा अंतर सेमच आहे ना, हे अंतर आहे, तर समोर पण अंतर सेमच असणार आहे. तर बघा आता अंतर छोट्या चाकाचं कसं असणार आहे? छोट्या चाकाचे फेरे आपण मानूया एक्स. काय मानूया? एक्स गुणुले पाय गुणुले डी. किती आहे डी? 35. ठीक आहे, बघा अंतर सेमच आहे, त्यामुळे मी दोघांचंही उत्तर समोरासमोर लिहिलं आहे. ओके, आणि अंतर कसं काढतात हे तुम्हाला मी सांगितलं की परिघाला, ठीक आहे, हा जो परिघ आहे त्याला येस फेऱ्यांच्या संख्येने गुणलं की अंतर मिळतं. मग इथे हा परिघ आणि इथे हा परिघ, या दोघांनाही त्यांच्या फेऱ्यांच्या संख्येने गुणलं. ठीक आहे,
ओके, पुढे पुढे काय करायचं? येस, एक्सला इथेच ठेवायचं आणि त्यासोबत जर कोणी आहे त्याला समोर नेऊन काय करायचं? भागाकार. डन. सो हे दोघांना इथे आणूया, पाय आणि 35. आणि आता आपल्याला आपलं उत्तर मिळेल. पाय पाय कॅन्सल आणि येस, काढा उत्तर. 7 त्रिक 21, 7 5 35, 5 10 50 आणि फायनली आपल्याला एक्सचं उत्तर मिळतं आहे बघा. येस, 3 10 30. कोणाचं उत्तर मिळतं आहे आपल्याला? एक्सचं. डन. सो छोट्या चाकाचे फेरे किती झाले? 30 फेरे झाले. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 59 बघा काय लिहिलं आहे की जनरल ऑफ क्लिनिकल एंडोक्रायनॉलॉजी अँड मेटाबॉलिझममध्ये प्रसिद्ध झालेले ट्रायक्लोझन हे रसायन आणि त्या संपर्काचा हाडांची खनिज घनता तसेच हाडांच्या ठिसूळपणाचा यांच्यातील सहसंबंधाचा शोध घेणारे त्या प्रकारचे पहिले संशोधन आहे. तर एक रसायन आहे, केमिकल. ते कुठे कुठे यूज होतं बघा? साबण, टूथपेस्ट, हात सफाई साबण इत्यादी प्रकारच्या ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या माध्यमातून व्यक्ती ट्रायक्लोझनच्या संपर्कात येऊ शकते. तथापि ट्रायक्लोझन व मानवी हाडांचे आरोग्य यांच्या संबंधाविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. प्राण्यांतील हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम करण्याची क्षमता ट्रायक्लोझनमध्ये असल्याच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक प्रयोगशाळेतील अभ्यासकांतून झालेले आहे. ठीक आहे, शक्यता सांगितली बघा, लक्ष द्या. असे ट्रायक्लोझनच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या वैज्ञानिकाने म्हटले आहे. प्रात्यक्षिक. ठीक आहे, प्रात्यक्षिक झालेला आहे की कोणाचा संबंध? ट्रायक्लोझनचा हाडांवर, प्राण्यांच्या हाडांच्या घनतेवर विपरीत परिणाम करण्याची क्षमता. बघा, उचित निष्कर्ष निवडायचे आहे. पहिलं काय? प्राण्यांच्या हाडांवर होणाऱ्या ट्रायक्लोझनच्या परिणामांबाबत फार थोडी माहिती उपलब्ध असली तरीही वरील यादीत असलेल्या उत्पादनांत त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. असू शकतं. ठीक आहे, ठीक आहे, आपण ठेवूया याला स्टँड बाय. पुढे, मानवी हाडांवर नेमका कोणता परिणाम होतो हे माहीत नसल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनांत ट्रायक्लोझनचा वापर करण्याबाबत कोणताही, ठीक आहे, कोणताही प्रतिबंधक उपाय करण्याची आवश्यकता नाही. हे चुकीचं आहे. कोणताही प्रतिबंधक उपाय करण्याची आवश्यकता नाही. असं कसं? ओके, पुढे कोणताही लिहिल्यामुळे ते चुकीचे आहे. कोणताही प्रतिबंधात्मक उपाय करायचा नाही, चुकीचे. पुढे, ट्रायक्लोझन आणि हाडांच्या खनिजांची घनता यांच्यातील सहसंबंध यांचा शोध पूर्वीच घेतला असल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनांतील त्याच्या वापरावर बंदी घालणे आवश्यक आहे. आता इथे असं आहे की ट्रायक्लोझन आणि हाडांच्या खनिजांची घनता यातील सहसंबंध याचा शोध पूर्वीच घेतला असल्यामुळे. पूर्वी कधी? बघा, जो उत्तर आपण वाचला त्यामध्ये तर तसं काही लिहिलेलं नाही आहे की पूर्वी कधी घेतलं आहे, त्यांचा शोध लागला आहे वगैरे. कारण बघा, स्पष्ट लिहिलं आहे पहिलेचं संशोधन आहे, तर पूर्वीचा काय असा काही संबंध नाही आहे. पुढे, ट्रायक्लोझनमध्ये प्राण्यांच्या हाडांच्या घनतेवर परिणाम करण्याच्या क्षमतेच्या शक्यतेचे प्रात्यक्षिक काही अभ्यासातून दाखविले गेल्यामुळे व्यक्ती वापरत असलेल्या विविध उत्पादनांत त्याचा वापर करण्यावर बंदी घालणे आवश्यक आहे. हे जास्त योग्य वाटते निष्कर्ष. ठीक आहे, अगेन MPSCची आन्सर की आलेली नाही आहे, तर माझ्या मते उत्तर क्रमांक 4 असावं. ते एकही असू शकतं. ठीक आहे,
बट आता याच्यामध्ये जे आपल्याला पॅरेग्राफमध्ये दिलं आहे ना, त्यामधले पॉईंट्स इन्क्लूड केलेले आहेत की शक्यतेचे प्रात्यक्षिक, ज्याच्याबद्दल इथे काहीच नाही म्हटलं आहे पहिल्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे, त्यामुळे माझ्या मते उत्तर क्रमांक 4 आहे. ओके, आन्सर की आल्यावर कळेलच आपल्याला की काय उत्तर आहे, बट मोस्टली उत्तर क्रमांक 4 आहे. तिसरं का नाही की त्याचा उत्तरामध्ये काही कुठे संबंध दिसत नाही आहे. त्याबरोबर दुसरं का नाही, कोणताही हा शब्दामुळे ॲक्च्युली हा ऑप्शन बाद होतो. ठीक आहे, तर असे शब्द शोधायचे की याच्यामुळे आपले ऑप्शन कॅन्सल होतात सहज. तर आपण पुढे जाऊया आता. ओके, ठीक आहे. तर आता इथे बघा, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना, ते फक्त आणि फक्त 2 स्टेटमेंटवरनं सुटणार आहे. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. एचे घर बी आणि सी यांच्या घराच्या पूर्वेला आहे. सो इथे लक्ष द्या, एचे घर बी आणि सीच्या पूर्वेला आहे. चलो, बी आणि सीचा काय संबंध माहीत नाही, मी बी सी लिहितो. ठीक आहे, तर बी आणि सीच्या पूर्वेला कोणाचं घर आहे? एचं. आणि इथे शेवटी काय लिहिलं आहे बघा, ईचे घर सीच्या घराच्या पश्चिमेला आहे. आता हा इथे आला बी सी आणि त्याच्या पश्चिमेला आहे. पश्चिमेला कोण आहे? ई. आता लक्ष द्या पहिल्या ऑप्शनकडे. एचे घर ईच्या घराच्या पूर्वेला आहे. लुक, हिअर इज युअर ई, इथे तुमचा ए, आणि येस, ईच्या पूर्वेला आहे. डन. बघा, मधली वाक्य त्यांनी दिली आहेत काही अशी इथे. हा सगळा गोंधळ घालायचं काम आहे. कारण जर तुम्ही या वाक्यांचा विचार केला तर कोणाचा फारसा असा कुठेसा संबंध लागत नाही. ठीक आहे, नीटचा संबंध लागत नाही. पण मात्र आपलं उत्तर फक्त आणि फक्त पहिल्या आणि शेवटच्या स्टेटमेंटवरून येऊन जातं. येतं आहे का लक्षात? आणि MPSCने असं अनेकदा केले. याच्या आधीही असे प्रश्न विचारलेले आहेत की जिथे उत्तर फक्त एखाद्या स्टेटमेंटवरून, एखाद दुसऱ्या स्टेटमेंटवरून नीट अभ्यास करून निघून जातं. तर अशा प्रकारे आपल्याला सत्यविधान निवडायचं आहे. तर आपल्याला सत्यविधान मिळत आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, विल सी. MPSCची काही आन्सर शीट येते, आन्सर की येते, त्यावरून आपल्याला कळेलच. पण पहिल्या आणि ह्या शेवटच्या स्टेटमेंटवरून जे आपल्याला उत्तर मिळाले ते आहे ऑप्शन क्रमांक 1. कळतं आहे तुम्हाला? पुढे जाऊया. ओके, ठीक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगितलं आहे बघा, की चौकोन कसं आहे? वर्तुळ, आणि त्या वर्तुळामध्ये काय दिलं आहे? त्रिकोण दिलं आहे. त्रिकोण त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की त्रिकोण तुमचा समभुज आहे. तर आता इथे तुम्हाला बघा, वर्तुळाचं क्षेत्रफळ फार सोपं आहे. सूत्र आहे ते डायरेक्ट. काय सूत्र आहे? पाय आर वर्ग. ठीक आहे, समभुज त्रिकोणाचं पण क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे आपल्याला. पण ठीक आहे, ते जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे ते त्याच्या बाजूवरून आहे. जिथे आपल्याला बाजू माहिती नाही आहे. बघा आता लक्ष द्या, वर्तुळ आहे आणि त्याच्यामध्ये एक समभुज त्रिकोण आहे. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या की समभुज त्रिकोणामध्ये, ठीक आहे, समभुज त्रिकोणामध्ये त्याचा हा जो लंब असतो ना,
तोच त्याची मध्यका पण असतो. आणि त्यामुळे आलं का लक्षात, समभुज त्रिकोणाची ही जी बाजू आहे तिचे समान 2 भाग झाले या इथल्या लंबमुळे. गॉट इट. तर आता इथे लक्ष द्या, मी हा जो त्रिकोण तुम्हाला आता दाखवतोय, हा बघा, हा एवढाच त्रिकोण. तर या त्रिकोणाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला बघा काय दिसते, हा तुमचा त्रिकोण आहे, जिथे बघा लक्ष द्या, ही जी आहे ती तुमची त्रिज्या आहे. बघा काय आहे, ही तुमच्या त्रिज्या आहे. बिकॉज सेंटर, ठीक आहे, हा वर्तुळाचा सेंटर आणि सेंटरवरून ही इथे मिळाली तुम्हाला त्रिज्या. सो ही झाली तुमची रेडियस. ठीक आहे, ओके, आलं लक्षात. आणि हा इथे 90 अंश. आता ह्या 2 कोणांचं काय, ह्या 2 कोणांचं माप कसं काढायचं. तर अगेन त्रिकोण समभुज आहे. तर येस, सांगायचं असं होतं मला की समभुज त्रिकोणामध्ये हे जे आपण लंब काढतो ते फक्त बाजूलाच नाहीत, तर हे जे कोण असतात ना त्यांचे पण समान भाग करतात. ठीक आहे, आणि त्यांचे समान भाग केल्यामुळे हा आपल्याला इथे कोण मिळाला 30 अंश. किती मिळाला, 30 अंश. आता हा 30 अंश का मिळाला, कारण समभुज त्रिकोणाचे तीनही कोण किती मापाचे असतात, तर 60 अंश मापाचे असतात तीनही कोण. ठीक आहे, हे असे तीनही कोण किती मापाचे असतात, 60 अंश मापाचे. आणि त्यामुळे आता जेव्हा त्याचं 2 समान भागात रूपांतर झालं आहे तेव्हा इथे भेटले आपल्याला 30 अंश. ठीक आहे, डन. हा इथे 90 आहे, इथे 30 आहे. सो शेवटचा जो राहिला तो किती असणार, 60 अंश. आणि अशा प्रकारे हा जो त्रिकोण आहे तो बनला आपला 30-60-90चा त्रिकोण. कुठला त्रिकोण बनला, 30-60-90चा त्रिकोण. आणि 30-60-90च्या त्रिकोणामध्ये रूल आहे, आय गेस तुम्ही 10वीला केला असावा, की 30 अंश कोणासमोरील बाजू ही, येस, 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. सो आपला कर्ण आहे R, त्यामुळे आपली ही बाजू झाली R/2 आणि ही बाजू झाली आपली, आता हा कोण किती आहे 60, आणि 60च्या समोर, बरोबर, 60च्या समोर ची बाजू म्हणून हिचं माप असणार आहे (3/2 गुणुले कर्ण. ठीक आहे, कर्ण जो की काय आहे R आहे, (3/2 R). डन. या दोघांची बाजू भेटली आपल्याला, लांबी भेटली. तर आपण या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू शकतो, 1/2 गुणुले पाया गुणुले उंची. डन. सो 1/2 गुणुले पाया (3/2 गुणुले उंची R/2), आणि हे भेटलं आपल्याला क्षेत्रफळ एका त्रिकोणाचं. असे किती त्रिकोण आहेत बघा. आणि अगेन हा समभुज त्रिकोण असल्यामुळे हे जेवढे इथे त्रिकोण बनले आहेत ना, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा, हे जेवढे इथे त्रिकोण बनलेत ह्या सगळ्यांचं क्षेत्रफळ समान असणार आहे. ठीक आहे, एकाचं क्षेत्रफळ मिळालं आपल्याला इथे. आता याला 6ने गुणलं तर आपल्याला बाकीच्यांचीही क्षेत्रफळं मिळतील. सो बाकी यांची क्षेत्रफळं काढूया आपण.
ओके, तर बघा इथे लक्ष द्या, एकाचं क्षेत्रफळ तर मिळालं आणि ते आपल्याला मिळालं किती, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची आणि 6 जणांचं क्षेत्रफळ काढायचं म्हणून 6ने गुणलं. डन. पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, हा पूर्ण त्रिकोण. ओके, या पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं. किती मिळालं, हे एवढं. हां, आता याच्यामध्ये काही कॅन्सल होत असेल तर ते कॅन्सल करायचं आणि ते आपल्याला उत्तर मिळेल 3. अजून काही कॅन्सल होत नाही. ओके, सो डन. आपल्याला इथे उत्तर काय मिळाले, 3 वर्गमुळात 3. बघा उत्तर काय मिळाले, 3 वर्गमुळात 3 r गुणिले r, rचा वर्ग आणि छेद होतं 2 दुने 4, कारण 1 जो 2 होता तो 6 सोबत कॅन्सल झाला. बरोबर ना. ठीक आहे. हे झालं समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आणि येस, वर्तुळाचं आपल्याला माहीतच आहे किती आहे, पाय r वर्ग. आपल्याला त्यांनी विचारले की वर्तुळाचे क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत, ठीक आहे, किती पट आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत किती पट आहे. याचा अर्थ आपल्याला याला, ठीक आहे, या टर्मला अशा संख्यांनी गुणायचं आहे की जेणेकरून आपल्याला उत्तर मिळेल, येस, पाय r वर्ग. काय मिळेल आपल्याला उत्तर, पाय r वर्ग. ठीक आहे. ओके, बघूया कशाने गुणायचं. तर इथे पाय नाही आहे, सो पायने गुणावं लागेल. आणि ज्या संख्या नाही आहेत, इनफॅक्ट ज्या संख्या आपल्याला नाही पाहिजेत त्या संख्या आपल्याला काढून टाकाव्या लागतील. तर बघायचं, लक्ष द्या, इथे पायने गुणलं, ठीक आहे, आणि या संख्या नको आहेत. ओके, तर 4/3 वर्गमुळात 3 हे केलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळेल. काय उत्तर मिळेल, पाय r वर्ग. ठीक आहे, बघा काय केलं, पाय पाहिजे त्यामुळे पायने गुणलं आणि ह्या संख्या नको आहेत त्यामुळे त्याच्या रेसिप्रोकलने गुणलं. अशा प्रकारे आपल्याला बघा, फायनली जर तुम्ही इथे बघताय तर 4 4 कॅन्सल, 3 वर्गमुळात 3, 3 वर्गमुळात 3 कॅन्सल, आणि आपल्याला आपल्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळतं. ठीक आहे. सो इथे आपण असं सांगू शकतो की हे जे त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे त्याला, चलो, पाय गुणिले 4/3 वर्गमुळात 3 याने गुणलं की आपल्याला आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ मिळेल. डन. कुठे उत्तर, दॅट्स इट. ठीक आहे, आलं का लक्षात. त्यांनी पट विचारलेली, पट ही अशाच प्रकारे असते गुणाकारात.
ठीक आहे. दुप्पट तर 2 असतो गुणाकारात, तिप्पट तर 3 असतो गुणाकारात, चौपट तर 4 असतो, पाचपट तर 5 असतो. त्यांनी पट विचारले, याचा अर्थ त्रिकोणाचं क्षेत्रफळ गुणुले ही झाली पट आणि हे आलं समोर वर्तुळाचं क्षेत्रफळ. पुढचा प्रश्न बघा राहिला घरी मारायचे आणि आता इथे जेव्हा घरी मारायचे बघा लक्ष द्या. या प्रश्नामध्ये ना फक्त एकच गोष्ट जर तुम्ही नीट बघितली तर तुमचं उत्तर झटपट मिळून जाईल. ठीक आहे. 1 ते 2 गोष्टी नीट बघा. आपली घडी जी आहे ती कशी पडते एका त्रिकोणामध्ये. ठीक आहे. सो मी ना हा एक बेसिक त्रिकोण कन्सिडर करतो. हा त्रिकोण की घडी अल्टिमेटली जाऊन ही इथे बनणार आहे. तर लक्ष द्या, हा मधला बाण दिसते तुम्हाला इथे बघा. लक्ष द्या, घडी मारताना घडी जर त्या त्रिकोणामध्ये पडते तर त्याचा जो काटकोन करणारा पार्ट आहे ना इथे काटकोन करणारा पार्ट तिकडे फेस करू नये. बरोबर. हा एरो कसा आहे या काटकोन करणाऱ्या पार्टकडे फेस करू नये. तर त्याप्रमाणे आपला ऑप्शन हा कॅन्सल होऊन जाईल, हा कॅन्सल होईल आणि हे 2 ऑप्शन आपल्याकडे राहतात बाकी. की जर आपण या एरोला बघितलं घडी मारताना बघा त्याला घडी मारत बसायचं का. किती घडी मारणार बघा. ही 1 त्यानंतर याशी 2 आणि त्याही नंतर या प्रत्येकाला 7 मध्ये बघा 1 ते 2 गोष्टी असतात ज्यांना पकडून आपलं उत्तर मिळू शकतं. जसं की मी आता या एरोला बघितलं त्याची काटकोनाकडे तोंड करून अशी डायरेक्शन आहे या काटकोनाकडे. ठीक आहे. घडी मारल्यामुळे काटकोनाकडे तोंड करून असणारा काटकोनाला विरुद्ध तोंड करणार नाही. ठीक आहे. आलं लक्षात. घडी मारल्यामुळे जर त्याचं कोण काटकोनाकडे आहे तोंड काटकोनाकडे आहे तर ते काटकोनाकडेच राहणार. हां ते पूर्वेला जाईल, पश्चिमेला जाईल, उत्तरेला जाईल किंवा दक्षिणेला जाईल ही नंतरची गोष्ट आहे. पण ज्या प्रकारे हा पार्ट जिथे जाईल तिथेच या एरोचं तोंड जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे 2 ऑप्शन राहिले आणि त्याच्याही पुढे आता लक्ष द्या ही अशी फोल्ड बनणार आहे. बरोबर. ही अशी इथे जेव्हा फोल्ड पडते ना तेव्हा मिरर इमेज तयार होतात. त्याप्रमाणे ही एक रेषा दिसते त्याची ही अशी इथे मिरर इमेज तयार होईल आणि इथून आपल्याला फायनली एक ऑप्शन एलिमिनेट करता येतो. दॅट इज येस की ही जी रेषा आहे त्याची जर मिरर झाली तर ती ही या एरोच्या संदर्भात कशी आहे. तर डेफिनेटली या एरोच्या संदर्भात दिसते हा एरो. ओके. या एरोच्या संदर्भात त्याची डायरेक्शन जी आहे तर हा जो एरो आहे तो चुकीचा आहे आणि हा जो इथे दाखवला आहे दॅट इज करेक्ट. ठीक आहे. की ही इथे जेव्हा फोल्ड पडते तेव्हा मिरर इमेज तयार होते. काय तयार होते. मिरर इमेज तयार होते आणि मिरर इमेज अशी तयार झाली आणि मिरर इमेजमुळे आपल्याला आपलं उत्तर मिळालं. दॅट इज ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे मी फक्त या दोघांवरून उत्तर काढलेलं आहे आणि तुम्हाला ही पूर्णचा विचार करायची गरज नाही हे मला सांगायचं. एखाद दुसऱ्या एलिमेंटला पकडायचं आणि त्यानुसार पुढे जायचं, प्रोसेस करायचं. बघा पूर्वेकडचे पश्चिमेला जातील. ठीक आहे. पूर्वेकडचे पश्चिमेला जातील किंवा उत्तरेकडचे दक्षिणेला जातील बट एकत्रच जातील ना. सांगायचं काय तर पहिलं की आता या कोणाची डायरेक्शन ही अशी आहे. बरोबर. ही अशी या एरोची पण डायरेक्शन ही अशीच आहे. ओके. सो त्यामुळे हा काटकोन जिथे तयार होते हा असा त्याच्या डायरेक्शनला तो एरो देखील असेल आतमधला. बरोबर. या एरोची डायरेक्शन असणार त्यामुळे पहिल्यांदा कॅन्सल. हा येते लक्षात. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण फोल्ड जेव्हा मारतो त्यावेळी सांगितल्याप्रमाणे मिरर इमेज तयार होते ना. ठीक आहे. ही झाली मिरर इमेज तयार आणि आता ही मिरर इमेजमुळे याच्या संदर्भात ही मिरर इमेज कशी तयार झाली आहे तर डन. त्यावरून आपल्याला आपला ऑप्शन क्रमांक 3 मिळाला. बरोबर. ही अशी रेषा तयार होते या एरोच्या संदर्भात. दॅट्स इट. डन. पुढे जाऊया. ठीक आहे. ओके. तर पुढे बघ काय लिहिलं आहे. जिवंत व्यक्तीचे मूत्रपिंड सुरक्षितपणे काढून घेता येते आणि ते मृत्यूच्या दारातील रुग्णाचा जीव वाचवू शकते. मूत्रपिंड प्रत्यारोपणाची मागणी ही मूत्रपिंडाच्या पुरवठ्यापेक्षा जास्त असते. हे लक्षात घेऊन लोकांना स्वतःचे एक मूत्रपिंड विकण्याला प्रतिबंध करणारा कायदा म्हणजे कायदा आहे एक. ठीक आहे. भारतातील कायदा रद्द केला पाहिजे कारण याच्या परिणामी अधिक प्रमाणात यशस्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ शकतील. यामुळे श्रीमंत रुग्णांकडून संभाव्य गरीब दात्यांची पिळवणूक होईल याची लोकांना चिंता वाटते. परंतु स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी धोकादायक व्यवसायात काम करणे हे स्वतःच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी स्वतःचे मूत्रपिंड विकण्याहून फारसे वेगळे नाही. काही रुग्णांनी मूत्रपिंडे विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपण करून घेतली आहेत. अशा शस्त्रक्रियांचा त्यांच्या जीवाला असणारा धोका मोठा असू शकतो. आता बघा युक्तिवाद काय आहे. वरील युक्तिवादाचा आधार ठरेल असे गृहीतक. ठीक आहे. गृहीतक आपल्याला शोधायचं आहे. बघा गरीब लोकांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करून घेणे शक्य होत नाही. याच्याबद्दल उत्तरात काहीच संबंध नाही आहे.
ठीक आहे. कारण गरीब लोकांबद्दल असं म्हटलं आहे की ते दाते आहेत. ठीक आहे, ते प्रत्यारोपण करून घेऊ शकतात किंवा नाही त्याबद्दल काही म्हटलेलं नाही आहे सर्व, त्यामुळे पहिला ऑप्शन गेला. भारतातील काही गरीब लोक मूत्रपिंड विक्रीसाठी इच्छुक असतात, असू शकतो ऑप्शन. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता हा ऑप्शन का असू शकतो? कारण प्रतिबंधक करणारा भारतातील कायदा, म्हणजे भारतात असा एक कायदा आहे आणि कायदा केला आहे म्हणजे मूत्रपिंड विक्री येस होत आहे किंवा होत असावी, त्यामुळे प्रतिबंध करणारा कायदा आहे. लक्षात येते का तिथे? सो काही लोकांना मूत्रपिंड विकायचं आहे आणि विकायचं आहे त्यामुळेच त्याला प्रतिबंध करणारा कायदा आहे. सो हे दुसरं ऑप्शन आय गेस करेक्ट आहे. पुढे जाऊया आपण, बघूया. अनेक देशांत तुरळक मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी होतात. काहीही संबंध नाही. ठीक आहे, कारण यशस्वी होणे न होणे याला देशांचा असं काही संबंध सांगितला नाही आहे. इथे फक्त जीवाला धोका असणे हे सांगितलं आहे, पण ते देशांच्या बाबतीत असं काही लिहिलेलं नाही. मूत्रपिंड विकत घेऊन दुसऱ्या देशात प्रत्यारोपण करणे, एकीकडे विकत घेऊन दुसरीकडे जाऊन ऑपरेशन करून घेणे, तिथे धोका आहे. आलं का लक्षात? तर तिसऱ्या स्टेटमेंटबद्दल डायरेक्ट असं काही लिहिलेलं नाही आहे. कायद्यातील बदल प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंडांच्या पुरेशा पुरवठ्याची हमी देईल. बघा, लक्ष द्या, हा ऑप्शन चुकीचं आहे. त्याचं कारण बघा, दुसऱ्याच इथे लाईनमध्ये प्रत्यारोपणाची मागणी आणि मूत्रपिंडाचा पुरवठा. ठीक आहे, मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे कायदा असो किंवा नसो ही स्थिती आहे. कळते का? आणि त्यामुळे चौथा ऑप्शन बाद ठरतो. कायदा आहे किंवा नाही, तर हा ऑप्शन हे दुसरं स्टेटमेंट कायदा असेल किंवा नसेल ते दुसरं स्टेटमेंट खरं आहे, तर त्याप्रमाणे चौथं स्टेटमेंट रॉंग झालं मग. आणि आपल्याकडे ऑप्शन राहिला तर फक्त सेकंड. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया. ठीक आहे, ओके. प्रश्न क्रमांक 64 बघा काय दिलं आहे. जिनाने एका स्तंभात 4 नैसर्गिक संख्या लिहिल्या. प्रत्येक वेळी यातील 3, ठीक आहे, 4 नैसर्गिक संख्या आहेत बघा. मी त्या 4 नैसर्गिक संख्या काय म्हणतो बघा. ए, बी, सी आणि डी या 4 नैसर्गिक संख्या मानल्या. प्रत्येक वेळी यातील 3 सर्वांना बेरजेचा समान संधी मिळतील अशा प्रकारे निवडून तिने 3 त्रिकुटाची काय केली? बेरीज केली. बघा, लक्षात ठेवा आपल्या संख्या काय आहेत. ओके, तर पुढे जाऊया. प्रत्येक वेळी तिघांना घेऊन ती काय करते? बेरीज करते. तर पहिली बेरीज आपण कन्सिडर करूया की पहिली बेरीज आहे ABCची. कोणाची आहे पहिली बेरीज? ABC. A प्लस B प्लस C आणि बेरीज आहे 186. दुसरी बेरीज मानूया A, B आणि D ची 206. तिसरी बेरीज येस पुढे तिसरी बेरीज AB झालं ना, A, C आणि D किती? 215. आणि फायनली B, C, D अशा प्रकारे
प्रत्येक संख्येला 3दा चान्स मिळाला. ए 3दा, बी 3दा, ठीक आहे, सी पण 3 वेळा आणि डी पण 3 वेळा. आणि अशा प्रकारे आपल्याकडे काय मिळालं उत्तर बघा. ही 4 समीकरणं मिळालेत. मी ना इथे काय करतो, या चौघांची पण करतो बेरीज. तर चौघांची जेव्हा बेरीज करतो ना, तेव्हा बघा इथे मिळाले 6 6 12 आणि इथे 9. येस, इट विल बी 21. आले 2, ठीक आहे. 10 आणि हे 10, 20. आले 2 आणि झाले 5 6 7 आणि 1 8. 801. आणि इथे बघा काय झालं की प्रत्येक संख्या किती वेळा होती, 3 वेळा होती, बरोबर. प्रत्येक संख्या किती वेळा होती, 3 वेळा. त्यामुळे ए, बी, सी आणि फायनली डी ही प्रत्येक संख्या मी इथे लिहिले 3 वेळा आहे. गॉट इट. ए अधिक ए अधिक ए 3A, कळतंय तुम्हाला. ए अधिक ए अधिक ए 3A. बी अधिक बी अधिक बी, येस 3B. सी अधिक सी 3C. आणि डी अधिक डी, येस 3D, बरोबर. ठीक आहे. तर 3 सगळ्यांना कळले. मी कंसाच्या बाहेर का लिहिले, कारण प्रत्येकासोबत ते 3 आहेत, त्यामुळे ते बाहेर आणले. आणि आता हे 3 जे आहेत इथे गुंत आहेत, ते समोर गेल्यावर काय करणार, भागणार. आणि आपल्याला उत्तर मिळेल कोणाचं, ए बी सी डी. ए अधिक बी अधिक सी अधिक डीचं उत्तर मिळते आपल्याला 3 दुणे 6. येस, 3 दुणे 6. बघा, लक्ष द्या. हे कोणाचं उत्तर मिळतं आहे, लक्षात ठेवा. ए बी सी डीचं कोणाचं उत्तर मिळतं आहे, ए बी सी डीचं, कारण 3 आपण समोर घेऊन गेलो आहे, त्यानेच भागतो आहे ना. ठीक आहे. 3 दुणे 6, 2 राहिले, 3 सक 18, पुन्हा 2 राहिले आणि 3 7 21. सो ही बेरीज मिळाली आपल्याला चौघांची. आणि डन. आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधायची आहे. तर सर्वात लहान जी बेरीज आहे या चौघांमधली, ठीक आहे, सर्वात लहान बेरीज कोणती आहे, 186. त्या सर्वात लहान बेरजेला जर का आपण 267 मधून वजा केलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळेल 81. आलं का लक्षात. सर्वात मोठी संख्या पाहिजे, तर मग टोटलमधून सर्वात लहान बेरीज वजा करायला लागेल. ठीक आहे. हां, तुम्हाला जर डाऊट असेल तर इतर संख्या पण वजा करून बघा. ठीक आहे. तुम्हाला सर्वात मोठं जे उत्तर मिळेल ते 186ला वजा केल्यावर 81च मिळणार आहे. पुढे जाऊया. ठीक आहे. ओके. तर इथे आपल्याला बघा, आपल्याला अँगल एचं उत्तर काढायचं आहे. कसं काढणार बघा. त्याच्याआधी त्यांनी हे जे 2 त्रिकोण दिलेत ना, ते समभुज त्रिकोण सांगितलेत. 2 त्रिकोण सांगितले, ते कसे आहेत, समभुज. व्हेरी इझी, राईट ना, व्हेरी इझी. सो बघा, लक्ष द्या. इथे 72 आहे, हे इथे 60 असणार आहे, इथे पण 60 असणार आहे. आता हे 60 असण्याचं कारण काय आहे. येस, त्रिकोण कसे आहेत, समभुज आहेत.
ओके. बघा 60 मिळाले, इथे 59 आहेत, तर मग आपल्याला आरचं उत्तर मिळेल. कसं मिळेल? 180 मधून येस कोणाकोणाला वजा करायला लागेल? 180 मधून कोणाकोणाला वजा करायला लागेल? 60ला आणि 59ला. जर का वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळेल, येस उत्तर मिळेल आरचं. बाय द वे 180 मधनं का वजा करतोय? त्याचं कारण असं आहे की हे तीनही जे कोण आहेत 59, 60 आणि आर एका रेषेत बनलेत. ठीक आहे, एका रेषेत आणि एका बिंदूत. आणि हा टोटल कोण असतो 180. ठीक आहे, तुम्ही कोण मापक माहीतच आहे तुम्हाला सगळ्यांना. हे असं इथून इथे मोजलं तर टोटल किती असतात? 180. तर त्याच रूलप्रमाणे तिघांची बेरीज काय आली पाहिजे? 180. मग आता मला आरचं उत्तर काढायचं आहे, तर 180 मधनं वजा केलं आणि फायनली मला उत्तर मिळालं, येस 61. हे आरचं उत्तर मिळालं. सेम रूलने आपल्याला क्यूचं पण उत्तर मिळेल. कोणाचं उत्तर मिळेल? क्यूचं. बोला क्यूचं उत्तर काय येईल? चला तुम्ही सांगा, क्यूचं उत्तर काय येईल? येस एनीबडी? ठीक आहे, तर इथे आपल्याला क्यूचं उत्तर मिळतं आहे 48. सेम रूलने, सेमच रूल, फक्त तो आता कोणासाठी लागणार? येस तो रूल लागणार या तिघांसाठी. ठीक आहे, आणि आपल्याला क्यूचं उत्तर मिळेल 48. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला आर मिळाला, क्यू मिळाला. आणि आता आपलं उत्तर आहे बघा या त्रिकोणामध्ये या सगळ्यांनी. इथे जिथे क्यू आपल्याला माहिती आहे 48, आर माहिती आहे आपल्याला 61. आणि जर आता आपल्याला एस काढायचा असेल तर 180 मधनं वजा करायला लागेल. आता इथे पुन्हा 180 मधनं वजा का करायचं? तर त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते, बरोबर. तर हे आहे 9, हे आहे 109 झाले. आणि याला आता 180 मधनं जर का वजा केलं तर आपल्याला एसचं उत्तर मिळेल, जे की आहे येस किती आहे? येस 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 70 आणि 71. हे कोणाचं उत्तर मिळालं? एसचं. आणि जेवढा एस असणार तेवढं त्याचा अपोजिट इथे हा एस आहे. 71 विरुद्ध कोण समान मापाचे असतात. टीचं माप किती असणार आहे? टीचं माप असणार आहे 60, कारण तो समभुज त्रिकोणाचा पार्ट आहे. दिसतोय सगळ्यांना? कारण तो कोणाचा पार्ट आहे? समभुज त्रिकोणाचा, बरोबर ना? कोणाचा पार्ट आहे तो? या समभुज त्रिकोणाचा पार्ट आहे टी, त्यामुळे तो 60. एसचं उत्तर काय काढलं आपण? 71. आणि डन. फायनली जर का आपल्याला एचं उत्तर काढायचं असेल तर आपल्याला हा जो त्रिकोण आहे त्याचा विचार करावा लागेल. आणि त्या रूलप्रमाणे त्रिकोणाच्या अगेन तीनही कोणांच्या मापांची बेरीज, येस त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यातले दोन कोण आहेत 60 आणि 71. तिसरा कोण काढायचा झाला तर 180 मायनस 131. 9
7 हातून 3 गेले 4 अँड हिअर इज अवर आन्सर. ठीक आहे, 49 डिग्री. बरोबर. कळलं सगळ्यांना कसं काढलं? 2 रूल आपण वापरले आणि तेवढे 2च वापरले. सर्वात आधी आपण वापरला रूल म्हणजे रेषीय जोडीतील कोन. ठीक आहे, जेवढे 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 काही बनले असते तेवढ्या सगळ्यांची बेरीज 180 असते. ठीक आहे, आणि त्याच्या पुढे त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे 2च रूल वापरले आपण. सगळ्यांना कळले का? ठीक आहे, पुढे जाऊया. ओके. ओके, क्वेश्चन नंबर 66मध्ये बघा, लक्ष द्या. अशा प्रकारचा प्रश्न आधीही येऊन गेलेला आहे एक्झामला, तेव्हा तो चुकीचा होता, पण त्यावेळी एक सोल्युशन मी बघितलेलं तिथून. त्याप्रमाणे इथे आन्सर ना फार सोपं आहे. जर तुम्ही ब्लॉक्स मोजत बसले तर सगळे ब्लॉक्स समानच आहेत. 12-12 ब्लॉक्स आहेत प्रत्येकामध्ये. आहे एवढंच की येस, सुरुवातीचा ब्लॉकची जी डिरेक्शन आहे आणि शेवटच्या त्या ब्लॉकची डिरेक्शन आहे. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना? ओके. सुरुवातीच्या ब्लॉकची आणि शेवटच्या ब्लॉकची ही जी डिरेक्शन आहे त्या डिरेक्शनवरून फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही ठिकाणी काटकोन बनतो आहे. मात्र चौथ्यामध्ये 2 पॅरलल लाईन्स मिळतात आणि देअरफॉर आपला आन्सर आहे येस, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघायला आहे. पुढील संवाद काळजीपूर्वक वाचून आणि त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्व यांच्यातील असंमतीचे निर्देशन करू शकणारे अनुमान पर्यायातून निवडा. तर तुम्हीही वाचा, मीही वाचतो. बघा, इथे जरा नीट वाचा की खजिना शोधक काय म्हणतोय. सर्वसाधारणपणे पाहता सार्वजनिक मालमत्तेच्या जागी सापडलेल्या पुरातत्वीय वस्तूवर खाजगी मालकी असणे बेकायदेशीर आहे. ज्या व्यक्ती स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडालेल्या जहाजावरून जे काही सामान सोडवून आणतात ते शतकांच्या जुन्या सागरी कायद्यानुसार त्यांना स्वतःकडे बाळगण्याची परवानगी आहे. खजिना शोधक काय म्हणतोय बघा. ठीक आहे, स्वतःकडे बाळगण्याची परवानगी आहे. या कायद्याने बुडालेल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून सागरी खाऱ्या पाण्यामुळे नामशेष होऊ घातलेल्या पुरातन जहाजातील सामानाला वाचवणाऱ्या खजिना शोधकांना ते स्वतःला ठेवण्याची मुभा स्पष्टपणे दिली आहे. सो खजिना शोधक असा म्हणतोय की ते जे काही सामान मिळेल ते स्वतःकडे ठेवायचं. ठीक आहे, अर्थात पुरातत्वज्ञ काय म्हणतो, ऑब्व्हियसली त्याच्या उलटं म्हणत असेल. असं नाही. ही अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात पडून असल्याने ती तेथे स्थिरावली आहेत. त्यांना धोका आहे तो फक्त लोभी खजिना शोधकांचा. प्रचंड नफा कमावण्यासाठी ते वस्तू लुटण्याच्या घाईत बहुमोलाच्या पुरातत्वीय पुराव्यांचा नाश करतात. ठीक आहे, आता प्रश्नामध्ये काय विचारलं आहे बघा की संवाद काळजीपूर्वक वाचून त्याचा पुरावा म्हणून उपयोग करून खजिना शोधक आणि पुरातत्वज्ञ यांच्यातील असहमतीचे निर्देशन करू शकणारे. ठीक आहे, ज्या मुद्द्यावर त्यांची असहमती होईल. पहिला ऑप्शन बघायला आहे, केव्हाही बुडालेल्या जहाजासाठी सागरी कायदा लागू करता येईल वा नाही. बघा, लक्ष द्या. सागरी कायद्याबद्दल जर कोणी म्हटलं आहे तर ते फक्त खजिना शोधक, पुरातत्वज्ञाने नाही. त्यामुळे पहिला ऑप्शन चुकीचा आहे. पुढे, सार्वजनिक पाण्यातील प्राचीन अपघातग्रस्त जहाजाला खाजगी
मालमत्ता म्हणणे उचित आहे. ठीक आहे. आता याच्यावर वाद होऊ शकतो आणि इनफॅक्ट हाच वाद आहे की खजिना शोधक म्हणतोय की जो खजिना शोधणार त्याने स्वतःकडे ठेवावा. पुरातत्त्वज्ञ म्हणतो की खजिना शोधक कसे आहेत, लोभी आहेत आणि ते काय करतात, लूट करतात. इनफॅक्ट त्यांचा म्हणण्याचा असा अर्थ आहे की ते जे काही सामान आहे ते त्यांनी स्वतःकडे ठेवायला नको, खजिना शोधकाने स्वतःकडे ठेवायला नको, ते पुरातत्व खात्याकडे दिलं पाहिजे. ठीक आहे. ओके. तिसरं ऑप्शन काय, हे असू शकतं असं म्हणतोय मी. पुढे, जेव्हा अपघातग्रस्त जहाजाची सुटका करतात तेव्हा खजिना शोधक स्वतःचा जीव धोक्यात घालतात वा नाही. आता स्वतःचा जीव धोक्यात घालतात की नाही बघा, लक्ष द्या. इथे जीव धोक्यात घालतो मी असं खजिना शोधक म्हणतोय. पुरातत्त्वज्ञ या गोष्टीवर काहीच म्हणत नाही आहे. आलं का लक्षात? त्याचं म्हणणं एकच आहे पुरातत्त्वज्ञाचं की ती जी काही संपत्ती आहे ती बहुमोलाची आहे आणि त्याची फक्त लूट चालली आहे असं म्हणणं आहे. ठीक आहे. जीव धोक्यात घालणं याच्याशी पुरातत्त्वज्ञाला काहीही पडलेलं नाही आहे, त्याबद्दल त्यांनी काहीही म्हटलेलं नाही आहे. पुढे, कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही असे म्हणण्याबाबत. आता बघा, लक्ष द्या. खजिना शोधक त्याने म्हटलं आहे नामशेष होण्याबद्दल, पुरातत्त्वज्ञाने नामशेष होण्याबद्दल असं फारसं काही म्हटलेलं नाही आहे. हां, इथे तो म्हणतो आहे की असं नाही, ही अपघातग्रस्त जहाजे शतकानुशतके पाण्यात पडून असल्याने ती तिथे स्थिरावली आहेत. ठीक आहे. सो त्यांना नामशेष होण्याचा धोका आहे नाही, हे इथे चाललं आहे. तर कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या प्राचीन जहाजाला ते नामशेष होऊ घातले आहे वा नाही असे म्हणण्याबाबत, हा ऑप्शन बरोबर असू शकतो. कळतंय का? आता MPSCची आन्सर की येण्याआधीच आपण डिस्कस करतो आहे. सो त्याप्रमाणे ऑप्शन क्रमांक 2 किंवा 4, बट मला विचाराल तर मोस्ट प्रोबॅबली, ठीक आहे, उत्तर जे आहे ते चौथं असावं. कारण नामशेष होण्याबद्दल खजिना शोधक म्हणतो की ते नामशेष होण्यावरच आहे, तर आम्ही शोधतो. आणि फायनली पुरातत्त्वज्ञ असं नाही म्हणतो, ते कोणाला म्हणतो तर नामशेष होण्याला. ठीक आहे. आणि त्याला तो काहीतरी पुढे इथे कारण पण देतो की ते नामशेष का नाही होऊ शकत वगैरे असं काहीतरी. सो अकॉर्डिंग टू मी ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. विल सी की MPSCच्या आन्सर कीमध्ये काय येतं. पुढे जाऊया आपण. ठीक आहे. ओके. तर एस जवळ काही रंगबिरंगी शिंपले आहेत, त्यातील 1/3 शिवाय 14. बघा, आपल्याला शेवटी काय विचारलं आहे जरा इथे लक्ष द्या. एसकडे मुळात किती शिंपले आहेत, तर मी एक्सकडचे शिंपले मानतो एक्स, एसकडचे शिंपले मानले एक्स. तर चला लक्ष द्या, यातील 1/3 शिवाय 14 जादा. 1/3 म्हणजे किती होतात बघा, एसकडे आहेत एक्स, आता तो पीला किती देतो बघा, 1/3 प्लस 14. पुढे पीने त्यातील 1/3 कोणाला दिले आहेत बघा, क्यूला. त्याच्याकडे जेवढे काही आहेत ना, त्याचे 1/3 प्लस 11 जादा. ठीक आहे, प्लस 11 जादा. आणि फायनली क्यू कोणाला देतो आहे, आरला. आरला किती देतो आहे, क्यूने यातील 1/3 शिवाय 1 जादा. आता आरकडे जेवढे काही आहेत ना, लक्ष द्या आरकडे किती आहेत. ठीक आहे.
एसने पीला दिले, पीने क्यूला दिले, क्यूने आरला दिले, तर आरकडे किती? क्यूच्या 1/3. क्यूकडे दिसते सगळ्यांना क्यूकडे किती आहेत? लुक, हे एवढे शिंपले क्यूकडे आहेत आणि त्याचे 1/3 प्लस 1 हे कोणाला दिले? आरला. ठीक आहे. आणि शेवटी त्यांनी आरला क्यूकडून 14 शिंपले मिळाले असं सांगितले. म्हणजे 14 हे आपलं उत्तर आहे. कोणाचं? तर ह्या एवढ्या पार्टचं. ह्या एवढ्या पार्टचं उत्तर आहे 14, कारण हे एवढे शिंपले आहेत आरकडचे. बरोबर. त्यातला हा जो अंशातला पार्ट आहे ज्याला मी सर्कल केलं आहे, एवढे क्यूकडे होते आणि त्याला 3ने भागलं आणि +1 केला तेव्हा आरकडे आले. ठीक आहे. तर डन. याला जर तुम्ही सोडवता तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. सोडवूया. ठीक आहे. हा जो +1 आहे ना, येस, आरकडे किती आहेत बाय द वे? 14. तर हा +1, येस, काय होईल इकडे आल्यावर? -1. आणि 14तून 1 गेला, काय राहील? येस, बोला. 14मधून 1 गेला, हा 1 गेला समोर, त्यामुळे इथे आले, इथे 13. ठीक आहे. आता हा 3 भागतोय, तो इकडे जाऊन येस गुणणार आणि 13 चलो बोला 13 येस 39. आता हा नंबर लक्षात ठेवा. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा 1 गेला, 3 पण गेला आणि आता आपल्याकडे फक्त राहिलं आहे x/3 अधिक 14/3 अधिक 11. ओके, चलो. आणि या पार्टचं उत्तर मिळालेलं आपल्याला किती मिळालेलं? 39. बरोबर. सो अगेन 11 अधिक 11 आहेत, समोर गेल्यावर -11 होतील आणि आपल्याला इथे उत्तर मिळेल येस 8 आणि 2. 3 गुणतायत समोर गेल्यावर, सॉरी भागतायत समोर गेल्यावर गुणणार आणि 28 त्रिक येईल. येस, किती येईल 28 त्रिक? येस 84. ओके. सो आता 84 आलेत आणि हे उत्तर कोणाचं आहे? या पार्टचं. ओके, लक्षात ठेवा हे उत्तर कोणाचं आहे? 84. पुढे आणि आपल्याला या पार्टचं उत्तर मिळालं आहे 84. ठीक आहे. चलो. अधिक 14 आहेत, समोर गेल्यावर -14 होतील. 0 7. ठीक आहे. आणि 3 गुणतायत समोर, सॉरी भागतायत समोर गेल्यावर गुणतील आणि आपलं उत्तर येईल. आणि हे उत्तर आलं आपलं कोणाचं? एक्सचं. डन. एक्सचं उत्तर काय मिळालं आपल्याला? 210. आलं का लक्षात सगळ्यांना? काय केलं, कसं केलं? वहीमध्ये नीट नोट करून ठेवा. तर आपल्याला उत्तर मिळालं 210. ठीक आहे. चलो पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय दिला बघा. हां, तर दिलेली माहिती वापरून अनुक्रमे मामा भाची यांची जोडी निवडा. बी हे सीचे वडील आहेत. ठीक आहे.
बी हे सीचे वडील आहेत. मी बीला चौकोन वापरतो. बघा, मेलला मी युजली चौकोन वापरतो आणि फिमेलला गोल वापरतो. त्याप्रमाणे बी हे सीचे वडील आहेत, तर हा इथे सी लिहिलं. आणि पॅरेंट युजली असे मी सिरीजमध्ये वरती दाखवतो. ठीक आहे, ही अशी सिरीज आहे, त्याच्यामध्ये मी अशी वरती पॅरेंट्स दाखवतो. त्याप्रमाणे वरती पॅरेंट्स आहे. परंतु सी त्यांचा मुलगा नाही. सी मुलगा नाही म्हणजे कोण आहे? मुलगी आहे. पुढे पी हा सीचा भाऊ आहे. पी हा सीचा काय आहे? भाऊ आहे. भाऊ, सीचा भाऊ. भावंड मी बरोबरच्या चिन्हाने दाखवतो. त्याप्रमाणे पी हा सीचा भाऊ. ए आणि बी हे जोडपे आहे. ठीक आहे, ए आणि बी जर का जोडपे आहे तर डेफिनेटली ए बायको आहे आणि बी काय आहे? नवरा आहे. ओके. क्यू ही सीची मुलगी आहे. क्यू काय आहे? सीची मुलगी. सीची मुलगी क्यू, आणि मुलगी असल्यामुळे अगेन गोल. आर हा पीचा मुलगा आहे. ठीक आहे, आर हा पीचा मुलगा आहे. पीचा मुलगा आर. बघा, लक्ष द्या, सी आणि पी ही भावंड आहेत, त्यामुळे ते त्यांना बरोबर चिन्हाने दाखवले. नवरा बायको असेल तर सिंगल डॅश. ठीक आहे. पुढे एस आणि पी हे जोडपे आहे. चलो ठीक आहे, एस आणि पी हे जोडपे आहे. जोडपे आहे म्हणजे एस वाईफ आहे आणि पी हजबंड आहे. पुढे टी हे एसचे वडील आहेत. एसचे वडील टी. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं आहे मामा भाची. भांजे 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 नाही, भांजी भांजी भाची विचारले. चलो, पहिली जोडी एस आर शोधा. एस कुठे? आर कुठे? एस आणि आर. अरे आर तर एसचा मुलगा आहे, बरोबर ना? एस वाईफ आहे पीची, त्याप्रमाणे आर काय झाला? मुलगा झाला. चलो पुढे पी क्यू. पी क्यू पी क्यू पी, पीची बहीण सी आणि सीची मुलगी क्यू. डन, भेटली जोडी. बघा, क्यूची आई आहे सी आणि सीचा भाऊ आहे पी. सो क्यू काय बोलणार बीला? मामाजी. काय बोलणार? मामाजी. आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पी आणि क्यू. डन. ओके. प्रश्न क्रमांक 71 बघायला आहे की ABCDEFG आणि H विद्यार्थ्यांमधून 2 संघ तयार करायचे आहेत. जर G व H यांची संघ 1 साठी निवड केली, ठीक आहे, तर G आणि H संघ 1 मध्ये आहेत, तर पुढील अटीनुसार संघ 2चे सदस्य निवडा. म्हणजे G आणि H संघ 2 मध्ये नसणार. कुठे आहेत का बघा? GH 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 नाही आहेत. ठीक आहे. पुढे संघ 2 मध्ये काय अटी दिलेत बघा? कंडिशन, पहिल्या संघात कमाल 5 किंवा किमान 4 विद्यार्थी असायला हवेत. चलो ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थी, फक्त बघा नंबरचा मी जास्त विचार करत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी 4-4च लोक दिलेत. ठीक आहे, 4 पीपल. सो त्यामुळे त्याचा नंबरचा मी जास्त विचार नाही करत आहे. प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल. काम सुरळीत करण्यासाठी सीची ए सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल. चलो, सी आणि ए एकत्र पाहिजे. सी आणि ए एकत्र पाहिजे. ए आहे, सी कुठे? सी आणि ए एकत्र पाहिजे. ठीक आहे, सी आणि ए, सी आणि ए, सी आणि ए. सी आहे, ए कुठे? सी आणि ए.
ठीक आहे. सो तिसरं आन्सर असू शकतं. पुढे जाऊया. पण 2 ऑप्शन डेफिनेटली नाही आहेत, पहिला आणि चौथा. पुढे, परंतु ए व एच नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात. ए आणि एच एकत्र नाही पाहिजे. ठीक आहे. इथे एच आहे का बघा, नाही आहे ना तिसऱ्यामध्ये. ठीक आहे. बी व एफ हे सी बरोबर स्वस्थपणे काम करू शकत नाहीत. बी व एफ हे सी बरोबर, चलो सी बरोबर बी आणि एफ आहे का इथे, नाही आहे. बी आणि एफ आहे, सी आहे का इथे, नाही आहे. चलो ठीक आहे, करू शकत नाहीत. ई हा ए व डी यांच्याबरोबर आरामात काम करू शकतो. ठीक आहे. ई हा ए व डी सोबत काम करू शकतो. ई हा ए व डी, डी आहे, ए कुठे, ए नाही आहे. हा बघा इथे भेटला, ई भेटला, डी भेटला, ए भेटला. डन. सो आपला आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, की जिथे ही अट मान्य होते, ही अट मान्य होते. ठीक आहे. पुढे जाऊया. ओके. ठीक आहे. चलो पुढे काय लिहिलं बघा. बघा, ए म्हणजे चौरस, ए म्हणजे चौरस, बी म्हणजे त्रिकोण. गुणोत्तर सांगितले 2 कंपन्यांच्या वर्षभरातील निर्यातीचे आयातीशी गुणोत्तर. ठीक आहे. निर्यात छेद आयात, गुणोत्तर प्रतिरूपण करतो. जर 2014 साली ए कंपनीची निर्यात बी कंपनीच्या निर्यातीच्या दुप्पट होती. ठीक आहे. तर आता 2014 साली ए कंपनीची आयात दिली आहे त्यांनी 400. ठीक आहे. ए कंपनीची आयात 400, निर्यात दिलेली नाही आहे. ए कंपनीची आहे ना, ए कंपनीचा चौरस शोधा 2014ला. ए कंपनीचा चौरस शोधा, मिळाला. येस, इथे मिळाला. किती आहे, 1.7. 1.7 निर्यात छेद आयात गुणोत्तर. ठीक आहे. हेच गुणोत्तर आहे ना, निर्यात छेद आयात. तर निर्यात छेद आयात, आयात त्यांनी 400 दिले आणि ते 2014चं आहे. येस, किती आहे, 1.7. तर 1.7 लिहिलं. 400 भागत आहेत, समोर गेल्यावर गुणतील आणि उत्तर येईल आपलं. चलो बताओ फटाफट सांगा. 17 चोक. चलो, निर्यात आपल्याला मिळेल 680. किती मिळाली, 680 निर्यात. कोणाची, एची. 2014ला. आता त्यांनी सांगितले 2014ला ए कंपनीची निर्यात बीच्या दुप्पट होती. म्हणजे 680 हे दुप्पट आहेत. कोणापेक्षा, बी पेक्षा. आणि आपल्याला काय काढायचं आहे, बी कंपनीच्या निर्यातीच्या सर्वात जवळपासची अंदाजी किंमत दर्शवणारा पर्याय निवडा. तर ही आपली एची निर्यात आहे, लक्षात ठेवा 680. आणि याच्यावरून आपल्याला बीची निर्यात मिळते. येस, त्याचे अर्धे करा, 340. 340च्या जवळपास कोणता अंक आहे बघा. 500 तर डेफिनेटली नाही आहे. आणि जवळपासचा अंक विचारला आहे ना, सो आयदर तो 260 असेल. बघू 260 आहे का. आता फरक बघायला लागेल आपल्याला. लक्षात ठेवा 340 आपलं उत्तर आलं आहे.
काय उत्तर आलं आहे? 340. च्या जवळ कोणता अंक आहे ते बघायचं आता आपल्याला. ठीक आहे. $260 आहे का की 470 आहे? येस, 260 जवळचा अंक आहे. सो इथून आपल्याला उत्तर मिळतं 260. बघू, लेट्स सी की याचं उत्तर MPSC काही देतं का. आय थिंक की 260 दिलं पाहिजे, कारण त्यांनी आन्सर नाही विचारले. जवळचा अंदाजी किंमत, आणि अंदाजी किंमत म्हटलं की जवळचा एखादा नंबर असतो. ठीक आहे. तसं 260 काही फारसं जवळ नाही आहे, पण तरीही ठीक आहे. ओके, त्यातल्या त्यात बाकी नंबरपेक्षा जवळ आहे. उत्तर आपलं 340 आहे, आणि कसं ते मी तुम्हाला सांगितलं. पुढे जाऊया. ओके, ठीक आहे. आता बघा इथे काय लिहिलं आहे. हे फार सोपा प्रश्न होता ना. काय लिहिलं? ऑल रोड्स आर बसेस. ऑल रोड आर buses. Some buses are car. ठीक है. R for road, B for buses, C for car. Some car are days. Some car are days. And all days are night. All days are night. सो उत्तर बघा काय येईल. सम नाईट्स आर बसेस. नाईट आणि बसचा काही संबंध नाही आहे. सम नाईट्स आर कार. सम नाईट्स आर कार. हा आहे, संबंध आहे बघा. दिसतोय ना इथे. येस, हा इथे हा पार्ट जो आहे तो सम नाईट्स आर कार. सम डेज आर बसेस. सम डेज आर बसेस. तर डेचा आणि बसेसचा काही संबंध नाही, आणि आपलं उत्तर मिळालं येस, ओनली सेकंड ऑप्शन इज ट्रू. ठीक आहे. पुढे म्हणजे ओनली सेकंड स्टेटमेंट इज ट्रू, ऑप्शन नंबर 3. पुढे जाऊया. ठीक आहे. ओके, आता इथे बघा काय लिहिलं आहे. खाली दिलेली माहिती अभ्यासा आणि दिलेल्या विधानातील यथार्थ निष्कर्ष निवडा. एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मी आहे. बघा, लक्ष द्या. फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या सदस्यांच्या निम्मी आहे असं सांगितलं. ओके, तर बघा इथे काय कसं करायचं आता याला. आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्य संख्येच्या निम्मी आहे. बघा इथे लक्ष द्या. 2 वर्तुळ काढतो मी, नीट लक्ष द्या. तर आता इथे काय सांगितलं आहे. फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या. सो लेट्स सी की इथे कॉफी आहे आणि इथे टी आहे, आणि हा पार्ट आहे बोथसाठी, दोघांसाठी. फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या, सॉरी,
पहिलं काय होतं, फक्त कॉफी पिणारे सदस्यांची संख्या 1 कन्सिडर केली. जर कन्सिडर केली तर त्यांनी सांगितले संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या. सो चहा पिणारे एकूण म्हणजे कोण कोण? येस, आलं का लक्षात? जो नॉन कलर पार्ट आहे आणि ॲज वेल ॲज कलर्ड पार्ट आहे तो पण. संख्येच्या निम्मी म्हणजे फक्त कॉफी पिणारे 1 आहेत जे 2च्या निम्मे आहेत. आणि हे 2 कसे आले? येस, कळलं तुम्हाला, कलर आणि नॉन कलर दोन्ही पार्टमधून 2 आले. पुढे लिहिलं आहे फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्य संख्येच्या निम्मी आहे. आता जसं की आपण इथे बघितलेलं त्याच रूलप्रमाणे इथे फक्त चहा पिणारे 1 असेल तर ह्या दोन्ही पार्टमधून इथे 2 आले पाहिजे, बरोबर? तरच ही संख्या निम्मी आहे. कळतंय का? आलं लक्षात? इथे 1 आणि इथे दोघांना मिळून इथे 2 लिहिले तर जाऊन इथे बघा काय सिद्ध होतंय की कलर्ड पार्ट जो आहे ना, येस, तिथली संख्या जर घ्यायची म्हटलं तर तिथे सदस्य संख्या आहे 1. कारण तिथे 1 असेल तरच इथे 2 आणि इथे 2 मिळतील. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा प्रकारे पहिलं स्टेटमेंट वाचूया. एकतर कॉफी किंवा एकतर चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे. बघा काय विचारलं, एकतर कॉफी किंवा एकतर चहा, एकतर कॉफी किंवा एकतर चहा, एकतर कॉफी पिणारे एकच आहे किंवा चहा पिणारा एकच आहे किंवा दोन्ही पिणारे पण एकच आहेत. व्यक्तींची एकूण संख्या, ठीक आहे, एकूण संख्या किती झाली बोला? 1 1 1, एकूण संख्या झाली 3. फक्त चलो थोडंसं क्लीन करूया. सो तुम्हाला एवढं तर कळलं की किती संख्या कुठे किती आहेत. इथे 1, इथे 1 आणि हा जो कलर्ड पार्ट आहे तिथे पण 1. सो आपण यांची टोटल केलेली 1 1 1, इथे 3 आले आणि पुढे सांगितले व्यक्तींची एकूण संख्या 3 आली. फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे. फक्त कॉफी पिणारे एकच आहे किंवा फक्त चहा पिणारा पण एकच आहे. हां, येस, 1च्या तिप्पटच आहे ना 3, बरोबर? 1च्या तिप्पटच आहे 3. ह्या 1 आणि 1ची बेरीज नाही म्हटली, त्यांना किंवा करून लिहिले. ओके, सो डन. पहिलं स्टेटमेंट तर करेक्ट आहे. सो पुढचं चेक करूया. ओके, फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या 1 1 2. एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्या, दोन्ही कोण पिते? हे मधले कलर पार्ट इथला, तिथे पण किती आहेत? एकच सदस्य. संख्येच्या दुप्पट आहे, ठीक आहे, या 1च्या दुप्पट 2. डन. दोन्ही विधाने बरोबर. दॅट्स इट. पुढे जाऊया. ठीक आहे. ओके, तर क्वेश्चन नंबर 75 काय बघा. प्रश्न क्रमांक 75 मध्ये ॲक्च्युअल प्रश्न आपला स्टार्ट होतो हा बघा, ह्या इथून. ठीक आहे, बघा लक्ष द्या. आधीच्या परीक्षांना जसे उंचीचे प्रश्न यायचे
ठीक आहे, उंची कमी अधिक प्रमाणात त्याप्रमाणेच आहे इथे, फक्त इथे उंची न विचारता की त्यांचं कार्यमानाची तुलना केली. ठीक आहे, सो लेट्स सी कशी तुलना केली. बघा, पहिलं वाक्य काय आहे, बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेने वरच्या पातळीचे आहे. आशूचे कार्यमान बिनाच्या कार्यमानाच्या तुलनेत वरच्या पातळीचे आहे. सो हिअर इज आशू. आणि इथे आहे तुमची बिना. ठीक आहे, करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे. करीम आणि धर्मा, चलो करीम आणि धर्मा. करीमचे धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे. करीम आणि हा धर्मा. ठीक आहे, करीम आणि हा धर्म. त्यापुढे बिनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे. सो बिना आणि करीम कंपेअर केले इथे. करीम आणि करीमपेक्षा जास्त कोणाचे, धर्म. पण बघा इथे लक्ष द्या, बिनासोबत कंपेअर केले करीमला, बिनासोबत कंपेअर केले आशूला, करीम आणि धर्माचं कंपॅरिझन केले. पण यावरून आपण ए आणि डी यांच्यामधला संबंध सांगू शकत नाही. कळतंय का? ए आणि डी मध्ये काहीही संबंध सांगितलेला नाही आहे. ए आणि डी मधला आपण संबंध सांगू शकत नाही, हे लक्षात ठेवा. पुढे एक अजून नाव आहे बघा, कुठे गेला, आशूचे कार्यमान माईक. येस, माईकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचे. आता हा तर अजून कोणाशीही कंपेअर केलेला नाही आहे, फक्त आशूशी कंपेअर केलं आहे, त्यामुळे त्याला वेगळा लिहिला मी आता. तर अशा प्रकारे अगेन माईक याचा संबंध फक्त आशूशी आहे, इतरांबद्दल काही सांगितलंच नाही आहे त्याचा संबंध कसा आहे इतरांशी. ठीक आहे, तर त्यांनी सांगितले सत्य नाही नसलेलं विधान ओळखायचं आपल्याला. तर पहिलं वाक्य, माईकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही. अगदी बरोबर. दुसरं, कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बिना खात्रीने चौथ्या क्रमांकावर येईल. खात्रीने सांगू शकतो का आपण? बघा, त्यांनी पहिल्या वाक्यामध्ये स्वतःच म्हटलंय की माईकचा संबंध इतर कोणाशी नसल्यामुळे आपण क्रम लावूच शकत नाही आहेत. सो त्यामुळे हे वाक्य चुकीचं ठरते आणि आपल्याला आपलं उत्तर मिळालं आहे. तरी पुढचं बघूया आपण काय लिहिलं आहे. आशूचे कार्यमान इतरांच्या तुलनेत निश्चितपणे इतर चौघांच्या वरचढ आहे. पुढे वाचा. असे खात्रीने सांगता येणार नाही. बरोबर, खात्रीने सांगता येऊ शकत नाही, मी मगाशी सांगितलं. ए आणि डी मधला संबंध माहिती नाही आहे. ठीक आहे, पुढे माईकचा विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान. ठीक आहे, माईकचा विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान करीम व बिना यांच्यापेक्षा निश्चितपणे वरचढ आहे. येस, आहेच वरचढ. बिना आणि करीमपेक्षा धर्माचं कार्यमान जास्त आहे. ठीक आहे, चौथं पण बरोबर आहे आणि आपलं उत्तर इथे मिळालं ऑप्शन क्रमांक 2, सत्य नाही ते विचारलेलं त्यामुळे. ठीक आहे, दॅट्स इट फॉर द डे. जर कोणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.